नमस्कार मैत्रिणींनो. आईस्क्रीम म्हटले की आपण ती 12ही महिने खातो. पण उन्हाळा आला की ती आवर्जून खातोच. अशी ही आईस्क्रीम घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी इन्ग्रेडियंटपासून अतिशय टेस्टी अशी आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक आईस्क्रीम बनवणार आहोत. आईस्क्रीम तयार करण्यासाठी आपल्याला इथे फुल फॅट 1 लिटर दूध लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1 लिटर दूध आपण गरम करायला ठेवलेले आहे. त्यातील अगदी थोडेसे दूध हे बाजूला काढून घेतले. ही आईस्क्रीम अगदी दिसायला इतकी छान आणि लागते तर इतकी छानच की पाहता क्षणी ती पटकन संपून जाईल अशी ही आईस्क्रीम आहे. आता गॅसवर गरम करत ठेवलेल्या दुधामध्ये 1 कप साखर टाकून घेतली. साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर तरी ते दूध छानपैकी हलवत राहायचे आहे. म्हणजे साखर खालच्या खालीच पातेल्याला चिटकून राहणार नाही. 1 लिटर दुधामधून जे आपण 1 कप भरून दूध बाजूला ठेवलेले होते, त्यामध्ये मी आता मिल्क पावडर टाकून घेते. मिल्क पावडर मी 2 टेबलस्पून टाकून घेते किंवा 10 रुपयाची जी मिल्क पावडरची पुडी येते ती संपूर्णपणे यामध्ये टाकून घ्यायची. आता यामध्ये 4 टेबलस्पून भरून व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकते. जर व्हॅनिला कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नस्टार्च टाकले तरी देखील चालेल. त्याचबरोबर आता यामध्ये 2 चिमूट भरून CMC पावडर टाकते. CMC पावडर हे आईस्क्रीमला स्टॅबिलाईज ठेवायचं काम करते. हे अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालेल. कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर आणि CMC पावडर आपण थंड दुधामध्येच टाकून घेतली आहे. आता गॅसवरचे दूध हे छानपैकी उकळलेले आहे. गॅस स्लो करूनच आपल्याला कस्टर्ड पावडरचे जे आपण मिश्रण केलेले आहे ते हळूहळू ह्या उकळत्या दुधामध्ये टाकायचे आहे आणि एका हाताने हे सगळे मिश्रण हलवत राहायचे, म्हणजे कुठेही त्याची गुठळी तयार होणार नाही. कस्टर्ड पावडरचे मिश्रण दुधात टाकल्यानंतर दूध आपल्याला सतत हलवत राहायचे आहे. 8 ते 9 मिनटं हे दूध हलवत राहिल्यानंतर हे दूध घट्ट होत जाते. तुम्ही पाहू शकता 7-8 मिनिटांनंतर दुधावर कशी अशी ही साय येते. ही साय मोडत दूध आपल्याला हलवत राहायचे आहे. 1 मिनिटभरानंतरच आपल्याला नंतर दुधावर थोडेसे बुडबुडे आल्याचे दिसते. त्यावेळेस गॅस हा बंद करून टाकायचा आणि हे मिश्रण छानपैकी गार होऊ द्यायचे. त्यानंतर फ्रीजमध्ये एक 7-8 तास ठेवून द्यायचे आहे. पहा, मिश्रण छानपैकी थंड झाले आहे आणि ते अजून घट्ट झाले आहे. ते आता फ्रीझरमध्ये ठेवून देते. आईस्क्रीमचे मिश्रण मी आदल्याच दिवशी तयार करून घेतले. आता दुसऱ्या दिवशी हा मस्तपैकी चॉकलेट स्पॉन्ज केक तयार करून घेतला. फ्रीझरमधून आईस्क्रीमचा हा बेस तयार केलेला काढून घेतला आहे. बघा तो कसा अगदी कडक बर्फासारखा तयार झाला आहे आणि तो तसाच आपल्याला पाहिजे. 15-20 मिनिटांनंतर तो छानपैकी सॉफ्ट होतो. त्यानंतर त्याचे चाकूने असे छान काप करून घ्यायचे. त्यातला अर्धा बेस मी हा एका भांड्यामध्ये काढून घेते. चाकूने असे छोटे छोटे भाग केल्यानंतर त्यामुळे बीटरने आपल्याला ते बीट करणे सोपे जाते. मी यातल्या फक्त अर्ध्याच बेसचे आईस्क्रीम तयार करणार आहे आणि स्पॉन्ज केक देखील मी फक्त 120 ग्रॅमच्या प्रीमिक्सपासून बनवलेले होते. पहा, बेस छान सॉफ्ट झाला आहे. आता बीटरच्या साहाय्याने छान बीट करून अजून त्याला मस्तपैकी सॉफ्ट करून घेते. बीटरने बेस हा सॉफ्ट करताना 30-30 सेकंदांनी बीटर फिरवायचे आणि स्टॉप करायचे. पुन्हा बीटर फिरवायचे आणि स्टॉप करायचे. यामुळे बीटर देखील खराब होत नाही. बेसमध्ये मी थोडासा चॉकलेट इसेन्स देखील टाकून घेतलेला आहे. आईस्क्रीमचा बेस हा छानपैकी बीट करून झाला आहे. इथे मी आता 1 कप भरून व्हिप क्रीम घेतली आहे. ती देखील लिक्विड फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे ती पटकन बीट होते. व्हिप क्रीममध्ये काही जर आईस क्रिस्टल असतील तर चमच्याच्या साहाय्याने आधी ते लिक्विड फॉर्ममध्ये आणायचे. त्यानंतरच आपल्याला व्हिप क्रीम ही बीट करून घ्यायची आहे. ह्या आईस्क्रीमसाठी आपल्याला चॉकलेट सिरप पाहिजे आहे. जर चॉकलेट सिरप नसेल तर चॉकलेट गनाश केले तरी देखील चालेल. या व्हिप क्रीममधलेच मी 2 चम्मच व्हिप क्रीम काढून घेतले. आता यामध्ये थोडेसे चॉकलेट कट करून घेते. डबल बॉयलर मेथडने छानपैकी त्याचे गनाश तयार करून घेते. जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप असेल तर गनाश करण्याची गरज नाही. तयार झालेले चॉकलेट गनाश हे गार झाल्यानंतरच आपल्याला आईस्क्रीममध्ये वापरायचे आहे. ते गार होते तोपर्यंत आपण व्हिप क्रीम बीटरच्या साहाय्याने बीट करून घेऊयात.
व्हिप क्रीम ही लिक्विड फॉर्ममध्ये जर घेतली तर 3 ते 4 मिनटातच ती छानपैकी बीट होते. आता ह्या बीट केलेल्या व्हिप क्रीममध्ये चॉकलेट इसेन्स टाकून घेतला. आईस्क्रीमचा बेस तयार झाला. व्हिप क्रीम देखील आपली बीट करून झाली आहे. आता हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्यायचे. एकत्र झालेल्या मिश्रणामध्ये पुन्हा बीटर 1 मिनिटभर फिरवून घेते. तयार केलेले गणाश आपल्याला 1 ते 2 चम्मच भरून ह्या मिश्रणामध्ये टाकून पुन्हा 1 मिनिटभर बीटरने बीट करून घ्यायचे आहे. यानंतर तयार केलेल्या केकची एखादी लेयर बारीक बारीक तुकडे करून आईस्क्रीममध्ये टाकून घेते आणि आईस्क्रीम पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे. आईस्क्रीमची लेयर करण्यासाठी मी इथे ब्रेडचा मोल्ड घेतलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात खाली मी ब्रेड मोल्डमध्ये खाली प्लास्टिकचा पेपर ठेवला आहे. तुम्ही बटर पेपर ठेवू शकता. नंतर त्यावर केकची एक लेयर बेसला व्यवस्थित ॲडजस्ट होईल अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता यानंतर तयार केलेल्या आईस्क्रीमच्या बेसमध्ये थोडेसे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतले आणि आता आपल्याला ते केकच्या लेयरवर टाकून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे भरपूर आईस्क्रीम आपल्याला केकच्या लेयरवर टाकून घ्यायचे. आईस्क्रीम नंतर पुन्हा त्यावरती थोडेसे चॉकलेट गणाश टाकून घेतले. आता पुन्हा एक लेयर केकची लावून घ्यायची आहे. असे तुकडे तुकडे करून केकची लेयर लावली तरी देखील चालेल. पुन्हा यावरती आता भरपूर असे आईस्क्रीम टाकून घ्यायचे. थोडेसे आईस्क्रीम बाउलमध्ये उरलेले होते. त्यामध्ये मोठे मोठे केकचे असे पीसेस करून टाकून घेतले आणि आईस्क्रीम पुन्हा छानपैकी मिक्स करून घेतले. आणि हो, उरलेल्या अर्ध्या बेसचे आपण वेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम हे बनवू शकतो. तयार झालेल्या बाउलमधल्या आईस्क्रीममध्ये देखील 1 चम्मच स्ट्रॉबेरी क्रश हा टाकून घेते. वरून आणखी थोडेसे चॉकलेट कट करून टाकून घेतले म्हणजे त्याची टेस्ट ही छान लागते. याचप्रमाणे मोल्डमध्ये ठेवलेल्या आईस्क्रीमवरती देखील चॉकलेट किसून टाकते म्हणजे त्याचा लूक एकदम ब्लॅक फॉरेस्टच्या केकसारखाच होईल आणि चॉकलेटमुळे या आईस्क्रीमची चव ही सेम ब्लॅक फॉरेस्ट केकसारखीच लागते. हे दोन्ही भांड्यातले तयार झालेले आईस्क्रीम आपल्याला 7-8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहे. 7-8 तासानंतर पहा, आपले आईस्क्रीम हे तयार झालेले आहे. बाउलमधले ठेवलेले आईस्क्रीम ही स्कूपरच्या साहाय्याने काढून घेते. बघा, त्याचं टेक्स्चर हे किती छान आलेलं आहे आणि आईस्क्रीमसुद्धा स्मूथ झालेलं आहे. पाहता क्षणी आईस्क्रीम खावेसे वाटते, अगदी असे ते झालेले आहे. आता मोल्डमध्ये सेट केलेले आईस्क्रीम आपण डिमोल्ड करून घेऊया. मोल्डमधून आईस्क्रीम हे डिमोल्ड करून घेतले. आता चाकूच्या साहाय्याने मस्त त्याचे कट करून घेते. पहा, मस्त अगदी पटापट आपल्याला त्याचे कट मारता येतात. असे हे आईस्क्रीम सर्व करण्यासाठी देखील अतिशय सोपे आहे. आईस्क्रीमचे टेक्स्चर पहा किती छान वाटते. जसे की मार्बल केक केल्यासारखेच हे आईस्क्रीम तयार झालेले आहे. हे आईस्क्रीम टेस्टला इतके छान लागते की एकदा घेऊन त्याचे मन भरणारच नाही. पहा, दिसते देखील किती सुंदर आहे. असे हे ब्लॅक फॉरेस्ट केक आईस्क्रीम तुम्ही नक्की बनवा. एकदा बनवाल तर नेहमी तुम्ही हेच आईस्क्रीम बनवत राहाल अशी खात्री आहे आणि चव पण तुम्हाला त्याची फारच आवडेल. अशा प्रकारे तयार केलेले आईस्क्रीम तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. आता एक कट केलेला भाग प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला बाईट तोडून दाखवते. पहा, किती छान अगदी मस्तपैकी त्याचा बाईट हा तुटला जात आहे. अगदी स्मूथ असे आईस्क्रीम असे वाटते. फार गोडही वाटत नाही आणि खूप थंड थंडही वाटत नाही. अगदी छान असे हे आईस्क्रीम तयार झालेले आहे. असा हा ब्लॅक फॉरेस्ट आईस्क्रीमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.